बसे अनोळखी नसुनी अनोळखी मानायचे कसे अंतरात राहून अंतर कसे नाते कोणते जपून कसे हसता हसता सुटीपणे तुझ्या सवे तुझ्या बिना नकोसा तरीही हवा का रे दुरावा थोडा विसावा का रे दुरावा का रे दुरावा का रे दुरावा रे दुरावा आदिती, काल अगं तुला एक गोष्ट सांगायची राहिली. कोणती? आम्ही ज्या रेस्टॉरंट मध्ये गेलो होतो तिथे तुझे पप्पा दिसले. काय? मग त्यांनी तुला पाहिलं का? आणि एकट्याला नाही, रजनी पण होती बरोबर. बाप रे. मग बघत होते माझ्याकडे, रागावले होते सॉलिड. मग पुढे काय झालं ते सांग ना. काय झालं म्हणजे काही बोलणं बिलणं झालं का? हो झालं ना. गप्पा मारल्या माझ्याशी छान. मला म्हटले काय मस्त जोडा दिसतोय तुमचा. काय प्रश्न विचारतेस आणि तुझे वडील कधीही बोलतात तरी का माझ्याशी? हा पण काल मात्र बघत होते एकदम डोळे फाडून. बघ डेंजरस दिसत होते ऍज युजल. जय, काय? सॉरी. कळलं? या अशा मुलींबरोबर बाहेर जाण्याचा तोटा कळला तुला? आणि काय रे, तुम्ही असं काय करत होतात की ज्याच्यामुळे माझे पप्पा तुझ्याकडे डोळे फाडून बघत होते? ते मी का सांगू? जय, सांगू? तू हे असं करत होतास? हे तर काहीच नाहीये. तुला आदिती, काकू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग रजनी, उशीर झाला का ग आज? काल मीटिंग जरा उशिरा संपली आणि मग मी आणि जय डिनरला गेलो होतो आणि गप्पांमध्ये असे रमलो की वेळ कसा गेला कळलंच नाही. हो ना जय? वा रजनी, त्याच रेस्टॉरंट मध्ये गेली होतीस जिथे आपण गेलो होतो. आपलं पहिलं डील क्रॅक झालं होतं तेव्हा. एक मिनिट अमित, एक करेक्शन आहे. आपण गेलो नव्हतो, तू मला जबरदस्तीने घेऊन गेला होतास. पण कालची गोष्ट जरा वेगळी होती यु नो. म्हणजे मी जयला इन्व्हाइट केलं होतं आणि आम्ही दोघं एकत्र डिनरला गेलो होतो. सांगण्याचा मुद्दा हा आहे की मी जयला कुठल्याही फालतू रेस्टॉरंट मध्ये घेऊन जाणार नाही. हो ना जय? नंदिनी मॅडम, हा काय ग? आता आठवड्यातनं 3दा तरी आम्हाला मीटिंग्सना जायला लागणार आहे. आणि मी पुढच्या 3 आठवड्याच्या मीटिंग्स ऑलरेडी फिक्स केल्या आहेत. पण खरंच जय, थँक्यू सो मच. काल मला मीटिंग मध्ये इतकं कॉन्फिडंट वाटत होतं ना. मग तू बरोबर असल्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला होता खूप. आय एम शुअर आपण एकत्र असलो ना तर आपण डील नक्की क्रॅक करू. साहेब आले. गुड मॉर्निंग. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुम्ही जरा आतमध्ये या. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग.
बापरे, तिलोत्तमा, माझ्या रिटायरमेंटला अजून बराच वेळ आहे ग. काही नाही ग, गप्पा बस. काहीतरी काम असेल, जा. हा हा असेल. नाही पण ना, कामाशिवाय सरांनी मला आतमध्ये केबिन मध्ये कधी बोलवली नाही आतापर्यंत. मग आजच काय असेल बाई काहीतरी काम. नाही तुला सांगते, इतकी वर्ष झाली कशा आहात असं साधं विचारलंही नाही. आज काय हो मॅडम, आता इथे उभं राहून बोलत राहिलात ना तर तुम्हाला नक्की रिटायर करतील. जा. हो हो, मग जाते. परमेश्वरा, काय जय, खूप बिझी आहेस वाटतं. हो रे. या कॉर्पोरेट कंपनीचं डील सरांनी तुला दिलंय. हे तू करू शकशीलच असं वाटून नाही, तर मी 2 दिवस गावाला गेलो होतो ना, म्हणून दिलंय. मी इथे नव्हतो म्हणून माझे सगळे क्लायंट्स तुला देऊन टाकले सरांनी. काही हरकत नाही, पण तुला जेवढं सोपं वाटतंय ना तेवढं सोपं नाहीये. कारण माझे क्लायंट्स माझ्याशिवाय कोणालाही एंटरटेन करत नाहीत. आणि जर हे क्लायंट तुझ्या हातून गेले तर अविनाश सर काय करतील हे तुला वेगळं सांगायला नकोय ना. आणि तू इथे जॉईन झाल्यापासून असं काहीतरी ग्रेट करून स्वतःला प्रूव्ह पण केलेलं नाहीयेस ना. आणि डायरेक्ट इतकं अवघड काम. यार, मला तर विचार करूनच टेन्शन आलंय. कारण सरांकडून तुला आणखी बोलणी खावी लागणार तर मला यार कसं तरीच वाटतंय. मी माझा बेस्ट द्यायचा प्रयत्न करतोय. त्यातून काही कमी जास्त झालं तर सरांना बोलायचा हक्क आहे. हे आहेच रे, आणि ते तू करू शकशीलच. पण समज नाही जमलं तर? नाही म्हणजे त्यापेक्षा तू सरळ सरांना सांगत का नाहीस की आता अमित आलाय, सो त्याचे क्लायंट्स त्याला हँडल करू द्या ना. कारण तोच हे काम करू शकतो. आय एम सॉरी अमित. नाही, तू हे करू शकतोस हे मी मान्यच करतोय. पण तुला जर तुझ्याबद्दल एवढा आत्मविश्वास आहे तर मग तूच हे जाऊन सरांना का नाही सांगत? आणि राहिली गोष्ट मी हे करू शकेन की नाही याची, तर याची तू काळजी अजिबात करू नकोस. तू जितक्या प्रेमाने या क्लायंट्सना सांभाळलास ना, तितक्याच प्रेमाने मी पण सांभाळ. आणि ह्या कामासाठी मी कोणाकडूनही कमिशन घेणार नाही. काळजी करू नकोस, कोणाला बाकी माहित नाही. आणि काही मदत लागलीच तर मी तुला सांगेन. तू आता मस्त गावाला जाऊन मजा करून आलायस ना, का त्या झोन मधनं बाहेर यायची घाई करतोस? थँक्यू फॉर युअर कन्सर्न. तुम्ही ठीक आहात ना? हो. माझ्या आईच्या ओळखीचा एक वृद्धाश्रम आहे. त्या आश्रमातल्या काही व्यक्तींना अष्टविनायकच्या ट्रिपला जायचंय. तर आईची अशी इच्छा आहे की ती ट्रिप तुम्ही कंडक्ट कराल. जमल्यास तुमच्या आईलाही ट्रिपला सोबत न्यायला हरकत नाही. असं होय. नाही पण सर, म्हणजे आपली कंपनी आहे ना, तशी कंपनीच नाही दुसरी. म्हणजे तुम्ही जेवढा विचार करता ना स्टाफचा, तेवढा कोणी विचारच करत नाही.
नाही पण तुमचे आणि तुमच्या आईचे खरंच खूप आभार हा. अहो, माझ्या आईला इतकी वर्ष मी सांगते बाई ग देवदर्शनाला जा पण ऐकतच नाही. काय तर म्हणे तुझी सोबत असेल तरच येईल, पण नाही खरंच. तुमच्यामुळे आणि तुमच्या आईमुळे हे शक्य झालं. बाई ग आता इतकी खुश होईल म्हणून सांगू तुम्हाला खरंच. तुम्हाला ना पोटभर आशीर्वाद देईल ती. खाली ठेवा, आ? खाली ठेवा ते आधी, हे खाली ठेवा. अँटिक पीस आहे तो, 300 वर्ष जुना, इटलीवरनं आणलाय. त्याची किंमत किती आहे माहितीये? 1.5 लाख रुपये. बापरे, फसवलं तुम्हाला. बाई ग म्हणजे चायनावाले फसवतात हे माहिती होतं, इटलीवाले सुद्धा फसवतात. काय फसवलं? अहो नाही, सेम पीस इथल्या मार्केटमध्ये मिळतो, ₹150 फक्त. उगाच खर्च केलेत तुम्ही एवढे पैसे याच्यावर. काय या तुम्ही, हा? या. हो पण थँक्यू सो मच. आणि या पीसचं उगाच टेन्शन घेऊ नका तुम्ही. सेम पीस मी आणून देईन तुम्हाला, यापेक्षाही मजबूत. म्हणजे किती आपटला ना खाली ठेवा, खाली ठेवा. तरी चालेल. येते. नंदिनी, हा? काय ग, काय झालं? रिटायरमेंटचं काय बोलले का सर? छे ग, माझ्या रिटायरमेंटला अजून खूप अवकाश आहे. नशीब कळलं. अगं काही नाही झालं. सरांच्या आईने ना वृद्धाश्रमातल्या महिलांसाठी एक सहल आयोजित केले, अष्टविनायकाची. आणि त्या सहलीची सगळी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली आहे. अरे वा, ग्रेट. आणि त्याही पेक्षा ग्रेट माहितीये का काय? सरांनी मला परवानगी दिली. अगं त्या सहलीला मी माझ्या आईला पण घेऊन जाऊ शकते. वाव, लवली. सर आपले वाटतात तितके काही खडूस नाहीयेत. हा, हो ग, खरंच. म्हणजे मला ना त्यांची भीती वाटते, हा, पण ती आदराने. एकटे असतात ना ग ते, त्यामुळे असे वागतात. त्यांच्या आयुष्यात एक छान मुलगी यायला हवी, म्हणजे मग त्यांचा स्वभाव बदलून जाईल. आणि आपल्या इथले देव टूरचे नियम सुद्धा जरा शिथिल होऊन जातील. नक्की. काय वाटतं तुला आदिती? काय ग, अशी एकटीच का बसलीस? काय नाही, अचानक वातावरणातला जो आनंद होता तो संपल्यासारखा वाटतोय. दिवाळीचे 5 दिवस संपले, तुळशीचं लग्नही होईल, कंदील उतरतील, पण त्या घासून पुसून पुढच्या वर्षीसाठी ठेवल्या जातील. अचानक सगळंच संपेल ना आता काही दिवसात. अगं पण हे काही आज होत नाहीये, आपल्या लहानपणापासून हे असंच सुरू आहे. आधी ती निसर्गाचं चक्र आहे. एक गोष्ट संपली की नव्याने पुन्हा नव्या गोष्टींची सुरुवात होतेच. मग निसर्गाचा हाच नियम नात्यांच्या बाबतीत का नाही लागू होत? तुटलेली नाती पुन्हा नव्याने उत्साहाने का नाही सांधता येत? ते म्हणतात ना,
नातं हे माणसाने तयार केलेलं असो वा निसर्गाने, निसर्ग नाही जपत ते. त्याने ही जबाबदारी माणसावर टाकलेली असते. पण हे सगळं तू आज का बोलतेस? कारण आपण कुठेतरी नात्यांच्या बाबतीत कमी पडतोय जय. पण हे तू असं का म्हणतेस अदिती? आजूबाजूला काही झालं तरी आपण आपल्या नात्याच्या बाबतीत पारदर्शक राहतोच ना. मी आपल्याविषयी नाही बोलत आहे, मी अण्णांबद्दल बोलते. अविनाश सर नंदिनी मॅडमना सांगत होते, अष्टविनायकच्या टूरसाठी तुम्ही तुमच्या आईंना सुद्धा पाठवा असं म्हणाले ते. मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा आपल्या अण्णांना पाठवावं, पण मी हे सरांना नाही सांगू शकले. कारण अण्णा माझे कोण ह्याचं उत्तर नव्हतं माझ्याकडे. जय, नातेवाईक ही संपत्ती असते, हा ठेवा असतो. पण हाच ठेवा आज आपल्याला जगापासून लपवून ठेवावा लागतोय. आपण ह्या दिवाळीत सदा काकांना सुद्धा भेटायला गेलो नाही. ते आजारी पडले हे सुद्धा आपल्याला कधी कळलं तर त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर. आणि आपण असं का केलं नाही? कारण आपल्याला ही भीती होती की आजूबाजूचं कोणी बघेल, प्रॉब्लेम्स होतील. तर ह्याच भीतीपोटी आपण त्यांना नाही भेटायला गेलो. अदिती, मला खरंच असं वाटतंय आपण ही नोकरी सोडून दुसरी एखादी चांगली नोकरी बघूया. नाहीतर त्या अविनाश सरांचं 5 लाखाचं कर्ज फेडता फेडता आपण आपले सगळे नातेवाईक, आपल्या जवळची माणसं गमावून बसू. जय, आपण उद्या सदा काकांना भेटायला जाऊया का? ठीक, जाऊया. नको. परत जर आपल्याला कोणी तिथे एकत्र बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हाचं तेव्हा बघूया. आणि मला नाही वाटत गिरगावात कोणी येईल आपल्याला बघायला. आत्ताच आपण म्हटलं ना, काही झालं तरी आपली माणसं आपल्यापासून लांब नाही जाऊ द्यायची. ठरलं मग, उद्या आपण गिरगावात जातो. हा, सावकाश सावकाश. कोण पटकन काम संपवतं याची स्पर्धा नाहीये इथे. हा, मला बाहेर जायचंय. बाहेर म्हणजे? बाहेर म्हणजे फिरायले हं. मालकासोबत चौपाटीला. कशाला ते? कशाले म्हणजे हप्त्यात रविवार एकदाच येते हं. आणि मला आणि मालकाला तेव्हाच वेळ असतो. आता वेळ असेल तेव्हा जाऊ नये का? आणि माझ्या घरी कोण नाही अशी शकू कामाले. माणूस वाद घालण्यात किती एनर्जी, शब्द आणि वेळ वाया घालवतो. तू काम करे निघ. उगाच आपलं काहीतरी. नेमकं हिला पण आजच जायचं होतं. मग तुम्ही पण जा की. हवं तर पोलीस स्टेशनला जा. कशाला? त्यांना बी कोणतरी प्रश्न विचारायला पाहिजे की नाही? हा. मी काय सांगायले, तुम्ही बी जा ना फिरायले. म्हणजे जय आणि आदितीले प्रायव्हसी मिळेल. मला जायचं नाहीये, किंबहुना जाणारच नाहीये. पण माझी खात्री आहे, मी इथून बाहेर पडल्याबरोबर इथं कोणतरी नक्की येणार. या टायमाला कोणी नाही येणार. हा. या वेळेला म्हणजे गेल्या वेळेला कोण आलं होतं? माझं काम झालं, मी चालले. हे शको, मी काय विचारतोय, गेल्या वेळेला कोण आलं होतं इथं? वाद घालण्यात शब्द, एनर्जी आणि येळ वाया जातो. काहीतरी बडबड नकोस. गेल्या वेळेला कोण आलं होतं सांग मला. बापरे, काय झालं? ते पाय किती वाजले. लई वेळ झाला. चौपाटीला जायचंय ना. माझा नवरा आणि उंट वाट बघत असेल. लई कामं राहिले आतमध्ये सुद्धा. चला आत. आले 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 मी. आता चहा प्यायचा बाकी राहिला अजून. अरे
गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग. हा काकू कुठे आहे? ती तिच्या मावस भावाबरोबर गेले. जी मावशी कचकली. 104 वर्षाची होती. काही 100 नंतर देव रिक्वेस्ट ऐकत नाही. 100 वर्ष जगला म्हणून सत्कार करायला तो बोलावतोच. फक्त त्याचा सत्कार वर चालतो, हा प्रॉब्लेम आहे. हा असो, तर गेली ती. माझा स्वातंत्र्य दिन सुरू झाला आता. हो, ती शकू मला म्हणत होती तुम्हाला काहीतरी प्रायव्हसी हवे म्हणून मी बाहेर जावं. काय जाऊ का मी? काय काका, अजिबात नको. हा. तुम्ही गेलात तर घरात शुकशुकाट होईल. हो ना. शुकशुकाट नाही, शांतता म्हणायची असेल तुम्हाला. आणि काका तसंही आम्ही आज गिरगावला चाललो. बरेच दिवसात गेलो नाही ना. हो, आणि मी जाताना दुपारचं जेवण करून जाते. फक्त तुम्ही ते गरम करून घ्या. त्याची काही गरज नाही. मला उत्तम स्वयंपाक येतो. तशा मला 2 डिश येतात, एक वरण आणि दुसरं भात. त्यामुळे त्याची काळजी नको, तुम्ही जा. आणि हो, काय जसं गिरगावात जात आहे तसं अण्णांना पण एकदा भेटून या. बरे आहेत ना ते? हो, तोही विचार आहेच. बघू आता कसं जमतंय.